कथेचं नाव आहे एक रात्र. लेखिका अर्चना चौधरी. हे बघ, तू फोन ठेव. मला बोलायचं नाही तुझ्याबरोबर. परत परत तेच बोलून कंटाळा आला आता मला. तुला काय करायचे ते कर. किती वाजता जाणार आहेस? मी काय विचारते आहे कळलं का? मी फोन कट केला. राघव शांतपणे पलंगावर माझ्या शेजारी बसून गेम खेळत होता. त्याला आता अशा माझ्या भांडणाची सवय झाली होती. तरी पण आज खूप दिवसांनी मोबाईलला मधून डोकं बाहेर काढून, अगं त्याचा प्रश्न आहे, त्याने कोणाशी लग्न करायचं की नाही, तू कोण त्याला हो की नाही म्हणणारी? राघव म्हणाला. राघव, मी जर कोणीच नाही मग मला कशाला फोन करतो केशव? मला सांगितलंच नाही तर मी माझं मत देणार नाही आणि आमचे मतभेदही होणार नाहीत. जानू, तू जे करते त्याला भांडण म्हणतात, मतभेद नाही. गुड नाईट. असं म्हणून चक्क शेजारी झोपून राघव घोरायला लागला. आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाली. आमचा मित्र केशव ऑनसाईटला असतो. लग्नासाठी मुलगी शोधतो आहे. उद्यासुद्धा एक मुलगी बघायला चालला आहे. मुलगी म्हणे सावळी आहे. मी फोटो बघितला, सुंदर आहे. त्याला आणि घराला शोभेल अशी. माझं म्हणणं एवढंच आहे की उगाच नकार घंटा वाजवत का जायचं? आणि सावळी आहे हा मुद्दा असेल तर बघायला जायचं कशाला? स्वतःचा आणि समोरच्याचा वेळ वाया घालवायचा. नको जाऊ. यावरून आता आमचे मतभेद झाले किंवा भांडण झालं. आमची भांडणं कॉलेजमध्ये असल्यापासून सुरू आहेत आणि बहुधा या जन्मात तरी काही होणं अशक्य आहे. सकाळच्या आवराआवरीत माझा फोन वाजला. मी बघितलाही नाही. राघवने उचलला फोन. हो हो, आगीचा बंब रात्रीपासून धगधगतो आहे. अजूनही शांत नाही झाला. बरं बरं, सांगतो तिला. आरामात जा. कळव काय झालं ते. फोन कट केला आणि अंघोळीला गेला राघव. काही सांगितलं पण नाही. मी आपली अस्वस्थ. स्नान झाल्यावर बाहेर पडताच मी विचारलं, काय बोलला केशव? एवढीच माहिती हवी होती तर तू उचलायचा होता ना फोन. कशाला कळवळते आता? राघव म्हणाला. मी काही कळवळत नाही, फक्त विचारते आहे, मी म्हणाले. तू आणि तुझा विचार. तो आणि त्याचे जिजू निघाले. 1पर्यंत पोचतील. तिथून परतीला लागला की करेल तो फोन. तोपर्यंत आहे वेळ शांत व्हायला. राघव म्हणाला. तू म्हणतो तेच बरोबर. मला काय घेणं देणं? करो नाहीतर नको करू. ते मलाच उगाचच्या पंचायती, ती म्हणाली. ओय, पश्चाताप. 6 वर्षांपासून बरोबर आहोत आपण. तुझ्या आणि केशवचं मला काय करायचं इतका वेळा ऐकलं आहे की या वाक्यांना आता काही अर्थ आहे की नाही माहीत नाही. निघताना फोन केला की परत टमाटमा चालू होईल. आवर. 9:30ला क्लायंट मीटिंग असते मॅडम, विसरलात का? राघव म्हणाला. आई शपथ, केशवच्या नादात वाट लागायची. मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं होतं. कळत नव्हतं असं का आहे म्हणून. फटाफट आवरून आम्ही निघणार आणि मी राघवला म्हटलं, कसं तरी होतंय मला. म्हणजे नेमकं काय होत आहे कळेल का? ऑलरेडी लेट झालो आहोत. BP चेक करूया का? राघव म्हणाला. नाही तसं काही नाही, निघूया आपण. वाटेत राघवने मला ऑफिसला सोडलं आणि तो पुढे त्याच्या ऑफिसला गेला. मीटिंग आटोपली आणि मीही कामाला लागली. पण अस्वस्थ वाटतच होतं. काहीतरी चुकतंय अशीच जाणीव होत होती. पण काय होतं आहे ते कळत नव्हतं. काम आवरता काही चुकलंय का ह्याचाच विचार करत होती. केशवला तर मी कधीही काहीही बोलू शकते. मग आज चुकीचं काय वाटत आहे? अस्वस्थपणा काही काम करू देईना. पण डेडलाईन खूप जवळ आली होती. काम करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे आलेल्या रिव्ह्यू रिक्वेस्ट मी क्लिअर आऊट करत होती. 4 वाजत आले होते पण अजूनही फोन नाही आला केशवचा. म्हणून एक वेगळीच हुरहुर. न राहून तिने फोन केला. अभी संपर्क हो नहीं सकता. कदाचित रेंजमध्ये नसेल. 5ला फोन लावला तरी तेच. 6ला लावला तेच. 6:30, 7, 8, 8:05. काम पण आटपलं होतं. राघवला फोन केला. निघालास का? अजून नाही, वेळ होईल मला, तू निघ पुढे. ऐक ना, सकाळपासून खूप अस्वस्थ वाटत आहे आणि केशवचा फोनसुद्धा लागत नाही. अगं रेंज नसेल, राघव म्हणाला. 4 वाजेपासून प्रयत्न करते आहे. बॅटरी संपली असेल, राघव म्हणाला. मला खूप अस्वस्थ वाटत आहे. आपण निघूया का प्लीज? अगं खूप काम आहे. रॅपअप करणं अवघड आहे. वर्क फ्रॉम होम घे ना, मी म्हणाले. ओके, वर्क फ्रॉम होम घेतो, निघूया आपण, राघव म्हणाला.
राघव येईपर्यंत 9 वाजले. त्यात पण मी 10 फोन लावले होते. राघव आला तेव्हा फोन वाजला. हॅलो जानू, केशवची मम्मी बोलते आहे. हां काकू बोला ना. मी साधारण अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. अगं केशव आला आहे का तिथे? नाही काकू, नाही आला अजून. तिथून निघाला का तो? काही आयडिया आहे का? हो निघाला. तेव्हा केला होता फोन. जवळजवळ 3ला आला होता फोन. आता घड्याळात 9 वाजत आले होते. एव्हाना तो पोचायला पाहिजे होता काकू. काकू कुठल्या बसने निघाला माहिती आहे का तुम्हाला? मी विचारले. त्या पाहुण्यांचा नंबर असेल तर द्या, त्यांना विचारूया. पावसाळ्याचे दिवस आहेत. बस डेपोमध्ये चौकशी करता येईल. आपल्याला लेट झाली आहे का ते? माझा आवाज जितका शक्य होईल तितका नॉर्मल ठेवायचा मी प्रयत्न करत होती. हो ग हो, काकांना सांगते, ते देतील नंबर, काकू म्हणाल्या. काकांनी मला नंबर आणि नाव सांगितलं. काका काही कळालं तर सांगते, असं सांगून मी फोन कट केला. काय ग, काय झालं? सगळं ठीक ना? माझा कावराबावरा चेहरा बघून राघवला बऱ्यापैकी अंदाज आला होता. राघव, या नंबरवर फोन करून जरा चौकशी कर ना, केशव कुठल्या बसने निघाला ते. राघवने त्या पाहुण्यांना फोन केला. बसची चौकशी केली. पाहुण्यांनी माहिती दिली. बस डेपोमध्ये मी फोन लावला पण फोन उचले ना कोणीच. एवढ्या वेळात आम्ही घरी पोचलो. राघव, हो बाई हो, जाऊया. वरती जा, चार्जर घे, महत्त्वाच्या गोष्टी घे आणि निघूया. राघव खालीच थांबला. न सांगता समजून घेणं म्हणजेच प्रेम ना. मी पटापट वरती गेले. चार्जर, पॉवर बँक, रेनकोट, राघवचे 2 ड्रेस, खायला बिस्किटं, ड्राय स्नॅक्स असे जे जे सुचतं ते बॅगमध्ये भरत सुटली. खाली आली तोपर्यंत राघव काही गोष्टी गाडीत टाकत होता. या दरम्यान पण त्याला फोन लावणं चालूच होतं. आता मात्र अस्वस्थपणा जाऊन भीती वाटायला लागली होती. ॲज दे से, नो न्यूज इज गुड न्यूज. होप्स आर ऑन, फिंगर क्रॉस्ड. मी आणि राघव त्याच गावाला बाय रोड निघालो. रोडवरती बऱ्यापैकी शुकशुकाट होता. वीकडे, त्यात पाऊस. रोड रिकामा होता. पण मनात मात्र काहूर माजलं होतं. आणि आता तर पाऊस पण धो यायला सुरुवात झाली होती. फोन लावून लावून फोन डिस्चार्ज व्हायला आला होता आता. मध्ये रेंज पण जात होती. आता बस झालं. जातो आहोत ना त्याला शोधायला. तू वेड्यासारखी करू नकोस, राघव मला म्हणाला. राघव, मला खूप टेन्शन आलं आहे. काहीतरी अघटित घडत आहे. खूप विचित्र, वाईट विचार येत आहेत मनात. खूप भीती वाटते आहे रे. मन चिंती ते वैरीनं चिंती असा प्रकार चालला होता. राघव बोलत नव्हता पण तो पण टेन्शनमध्ये आला होता. त्याची गाडी ही भरधाव निघाली होती. पावसाचा जोर खूपच वाढला होता. बस डेपोला फोन लागला कसा तरी आणि तिकडून कोणीतरी फोन उचलला पण. मी राघवला गाडी साईडला घ्यायला सांगितली आणि म्हणाले, हॅलो. सर, गाडी नंबरबद्दल विचारायचं होतं. लेट झाली आहे का ही गाडी? गाडीचा नंबर सांगून मी गाडीबद्दल चौकशी केली. हो, 3 तास लेट निघाली आहे गाडी. तरीही एव्हाना पोचायला पाहिजे होती. पण अजूनही आम्हाला पण काहीच खबर नाही. बस ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तिकडून आवाज आला. अरे, राघव इतक्या जोरात बाहेर बघून किंचाळला. इकडे बस डेपोवाल्यांनी पण तेवढ्यातच फोन कट केला. राघवने पार्किंग लाईट ऑन करून पटकन रेनकोट चढवला आणि तो खाली उतरला. मला काही कळतच नव्हतं काय चाललंय. मी खाली उतरणार तेवढ्यात अर्ध्या रस्त्यातून राघव धावत परत आला. कोणाला तरी फोन करून, हॅलो, एमर्जन्सी. मी राघव बोलतो आहे. हायवेवरून राजाजी ब्रिज पाण्यामध्ये वाहून गेला आहे. माझ्यासमोर एक कार त्या पाण्यात वाहून गेली. प्लीज लवकर इथे मदत पाठवा. राघव फोनवर बोलत होता. तो मध्ये येऊन बसला. थरथरत होता. जानू, वाहून गेली ती कार माझ्यासमोरून. मी काहीच करू शकलो नाही, काहीच नाही. आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे ना, काहीतरी करायला पाहिजे. सांग ना जानू, सांग ना, काय करूया सांग. ते विस्फारलेले डोळे आणि तो गिल्ट त्याच्या डोळ्यात उतरला होता. कधीही हार न मानणारा माझा नवरा हतबल दिसत होता. आता वेळ माझी होती खंबीर होण्याची. राघव, असं हातपाय गाळून चालणार नाही, मी म्हणाले.
मग काय करूया? आपण काय करू शकतो? आपल्या हातात काहीच राहिलं नाही. संपलं सगळं, संपलं. अरे काय संपलं? काय करू शकतो म्हणजे? आपण करायला सुरुवात केलीसुद्धा. फोन तर केलाच आहे. त्यांची मदत येईपर्यंत आपल्याला इथून पुढे कोणी जाणार नाही याची तर काळजी घेऊया. मी एक टॉर्च आणला होता. तू पार्किंग लाईट अशीच ऑन ठेव. मोबाईलची पण फ्लॅशलाईट आहेत. आपण रेडियमचे स्टिकर घेतले होते. ते कुठे आहेत? मी विचारले. राघवसुद्धा परत भानात आला. म्हणतात ना, मनुष्य प्राणी जास्त वेळ दुःखात राहूच शकत नाही. इथे तर दुःख करायला वेळच नव्हता. आम्ही स्टिकर लावले आणि गाडीतून उतरणार तेवढ्यात गाडीच्या काचेवर टकटक झाली. आम्ही दोघेही दचकलो. कोणीतरी अनोळखी माणूस गाडीवर नॉक करत होता. आम्ही काच खाली केली. तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? एवढ्या मुसळधार पावसाच्या रात्री पार्किंग लाईट ऑन ठेवून सुनसान जागी उभे आहात म्हणून विचारलं. त्या टकटक करणाऱ्या इसमाने आम्हाला विचारलं. सर, समोरचा ब्रिज वाहून गेला आहे. आताच एक कार पाण्यात पडून वाहून गेली. काय? त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आम्ही दोघांनीही खाली उतरून त्या माणसाला सर्व सांगितलं. सर, आपल्याला बोलायला वेळ नाही. आम्ही इमर्जन्सीला फोन लावलाच आहे. तुम्ही परत जाऊन अजूनही काही मदत मिळते का ते बघाल का प्लीज? तोपर्यंत मी आणि माझी वाईफ इथे अजून काही गाड्या पुढे जाणार नाही त्याची काळजी घेतो, राघव त्या इसमाला म्हणाला. तेवढ्यात माझाही फोन वाजला. पुन्हा केशवच्या आईचाच कॉल होता. बाळा, अरे केशव तिथून निघालाच लेट आहे. पाहुणे बोलले की काहीतरी 6:30ला निघाला तिथून. पावसाळ्यामुळे अजून उशीर होत आहे. तू काळजी करशील म्हणून फोन केला गं. अगं खरं सांगू का, तुला फोन करेपर्यंत मला ना खूप भीती हुरहुर वाटत होती. तुला फोन केला, तू पाहुण्यांना फोन करायची आयडिया सांगितली. मग त्यांच्याशी बोलली. माहिती मिळाली आणि बरं वाटलं. आणि आता पण तुझ्याशी बोलते आहे तर बरं वाटत आहे, केशवची आई म्हणत होती. काकू नका काळजी करू. येईल केशव घरी सुखरूप, मी त्यांना म्हणाली. आलेला आवंडा गिळत जानूने काकूंना उत्तर दिलं. तू बोलली ना, येईल नक्की येईल. मग ना आपण दगडूशेठ गणपतीला जाऊया, काकू म्हणाल्या. हो काकू, सांगा तुम्ही बाप्पाला, आपण नक्की जाऊया. विज्ञानवादी म्हणवणाऱ्या जान्हवीने बाप्पाला मनात साकडं पण घातलं. बाप्पा, काय चुकलं असेल ते माफ कर, पण आमचा केशव सुखरूप असू दे. काकूंची काळजी ती समजू शकत होती, कारण ती हुरहुर तिलाही लागली होती. आणि फोन कट झाला. इकडे राघवने अजून एक गाडी थांबवली होती आणि तीही परतवली होती. राघव, केशवचं काय रे? मी काळजीने विचारलं. नाही गं सोन्या, माझ्याही लक्षात काहीच येईना. सध्या तरी डोक्यात पुलावरून अजून कुठलीही गाडी पाण्यात जाऊ नये एवढंच आहे. बाकी काहीच कळत नाही. आपण फक्त हेच स्वतःला समजावू शकतो की केशव नदीच्या पलीकडे सुखरूप असेल आणि लवकरच आपण त्याला भेटू. त्याने त्याचं मत माझ्यासमोर मांडलं. राघव, पूल कधी वाहून गेला हेही आपल्याला माहीत नाही. आणि माहिती काढण्याचा काही रस्ता नाही. केशव तिकडून निघालाच उशिरा. इथे पोचला तेव्हा ब्रिज होता नव्हता काय माहिती. केशवच्या आईचा फोन होता. त्या पण आहेत काळजीत. त्यांना जर हे कळलं तर. तू बोलली तर नाही ना, राघव म्हणाला. अरे मी काय बोलू, मलाच काही माहीत नाही. बस डेपोवाले म्हणता आहेत त्यांचाही काही कॉन्टॅक्ट होत नाही बस ड्रायव्हरबरोबर. तिकडे त्याच्या आईला हाच दिलासा की उशिरा येणार पण येणार. इथे मला सतत हा भास होत आहे की केशव खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि आपल्याला बोलवतो आहे. ब्रिजची ही हालत, सगळीकडून वाट बंद झाली आहे. तूच मला समजावलं आणि तूच आता हातपाय गाळते आहेस. अगं देव तारी त्याला कोण मारी. त्याने इथपर्यंत आणलं ना, मग पुढचा रस्ता पण तोच दाखवणार, राघव म्हणाला. बरोबर म्हणतो आहे राघव. एक काम करूया, अजून एक काम करूया. गुगल मॅपवर अपडेट टाकूया ब्रिजबद्दल, म्हणजे लोकांना कळेल तरी. देवा, आमच्या केशवला सुखरूप ठेव. आम्हाला त्याच्यापर्यंत पोचायला मदत कर.
मी देवाला विनवण्या करत होती. दोघे जण जवळजवळ 1 तास येणाऱ्या लोकांच्या शिव्या खात आम्ही त्यांना थांबवत होतो आणि तेच लोक गाडी रिव्हर्स करताना आम्हाला आशीर्वादही देत होते. त्यानंतर कुठे जाऊन ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस सगळ्यांचा जथा आला. त्यांच्याबरोबर काही सूर मारणारे डॉक्टर्स, अशी भली मोठी टीम आली. कोणी फोन केला होता? पोलिसी आवाजात एक इन्स्पेक्टर साहेबांनी राघवकडे बघून विचारलं. सर, मीच केला होता फोन. माझ्यासमोर एक गाडी पाण्यात वाहून गेली. राघवने इन्फॉर्मेशन दिली. अच्छा करत साहेबांनी कामाला सुरुवात केली. पाऊस बराच कमी झाला होता, पण नदीचं रौद्ररूप काही कमी होईना. सूर मारणाऱ्या लोकांनासुद्धा भीती वाटत होती पाण्यात जाण्याची. विथ ऑल सेफ्टी मेजर्स त्यातल्या दोघांनी उडी मारली. चार तास आधी पुलाच्या पलीकडे झालेली घटना पाहूयात. जिजू, आज तर फुल ऑन वाट लागली ना हो. मोबाईल पाण्यात पडून बंद झाला. तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी नाही आणि पॉवर बँक आणायलासुद्धा आपण विसरलो. तिकडे मासाहेब आणि सगळेच टेन्शनमध्ये असतील, केशव म्हणत होता. केशव, एवढं नको टेन्शन घेऊस. अजून 2 तासात आपण घरी असू. एवढं काय त्यात? आधीच्या काळात मोबाईल नव्हते तरी पण त्यांचं चालायचं. आपणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर खूप जास्त अवलंबून आहोत, केशवचे जिजू म्हणाले. जिजू, तुमचं हे म्हणणं एकदमच पटलं. राहूया एक दिवस मोबाईलशिवाय. तेवढ्यात पावसाचं पाणी त्याच्या शर्टवर पडलं. कुठली झक मारली आणि बसने आलो असं झालं आहे मला, केशव म्हणाला. परत तुझं तेच. एक तर मी कॅब करत होतो, तू नाही बोललास. काय तर म्हणे बसने जायची मज्जाच काही और. घे आता मज्जा, जिजू म्हणाले. अहो जिजू, खरंच छान वाटतं मला बसने येणं, पण बघा ना, या खिडकीला काही बार नाही नीट. काच पण कधी फुटेल माहिती नाही, म्हणून हो, बाकी काही नाही. बरं, तुला मुलगी आवडली का? जिजूंनी प्रश्न केला. आवडली तर आहे. एकदा मम्मी पप्पांशी बोलतो, राघव आणि जान्हवीला पण दाखवतो आणि मग फिक्स, केशव म्हणाला. बापरे, या दोघांचं नाव ऐकून माझंच जिजूंचं वाक्य पूर्ण झालंच नाही. आणि पुढे काय झालं हे आपण पुढच्या भागात लवकरच पाहणार आहोत. तोपर्यंत जर ही तुम्हाला कथा आवडत असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमची कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. कथालेखन चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदर आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.